हम सब एक है, हम सब एक है, हमारी मांगे पूरी करो, शहीदा खुर्ची खाली करो, हम सब एक है, हम सब एक है, आमच्या मागण्या हक्काच्या नाही कुणाच्या बापाच्या, आमच्या मागण्या हक्काच्या नाही कुणाच्या बापाच्या, हम सब एक है, हम सब एक. प्रजासत्ताक समाजवादी भारत पार्टीचं हे आमरण उपोषण आता उपोषणाचा दुसरा दिवस आहे. प्रमुख मागणी अशी आहे की 65 कर्मचाऱ्यांच्या वेतन दिलं म्हणून डिपार्टमेंटच्या अधिकाऱ्यांनी त्याच्यामध्ये भ्रष्टाचार केलेला आहे मोठ्या प्रमाणात. 65 लोकांना ते पैसे न देता रेकॉर्ड तयार केलेलं आहे, म्हणजे फ्रॉड केलेला आहे. आणि दुसरी गोष्ट, मंत्रालयामध्ये जे आवर सचिव आहेत रणजित आहिरे, त्यांचं नाव आहे बॅनरवर, त्या रणजित आहिरेकडं आमचं 90 कर्मचाऱ्यांचं थकीत वेतनाचा मुद्दा आहे. तर रणजित आहिरे म्हणतात की तुम्ही या सगळ्या कर्मचाऱ्याकडून पैसे गोळा करा, जमा करा आणि जमा करून आम्हाला 40 लाख रुपये द्या, आम्ही तुमचं काम करतो. असे आमचे 2 मुद्दे आहेत. आणि तिसरा मुद्दा असा आहे की आमचं जे थकीत वेतन आहे ते थकीत वेतन शासनानं दिलं पाहिजे. आम्ही त्या मागणीसाठी या ठिकाणी आमरण उपोषण चालू केलेलं आहे. आजचा दुसरा दिवस आहे, उद्या तिसरा दिवस होणार आहे. आमची भेट झाली जॉईंट सेक्रेटरीसोबत. त्यांनी सांगितलं की 38,94,000 रुपये आम्ही यांना यापूर्वी 2020ला दिले होते. 2020ला 38,94,000 रुपये दिलेलं त्यांनी आमच्याकडं वाटप केल्याचं रेकॉर्ड आम्हाला पाठवलेलं नाही. म्हणजे ऑडिट त्याचं अजून झालेलं नाही 2026मध्ये. हे कोण मिळाले? मंत्रालय मिळाले की आत्तापर्यंत त्याने 2026पर्यंत त्याचं ऑडिट केलेलं नाही, म्हणून आम्ही हे तुमचे पैसे थांबवलेत. आता ऑडिट करण्याची जबाबदारी ही डिपार्टमेंटची होती आणि जमा करून घेण्याची जबाबदारी ही मंत्रालयाची होती. हे दोन्ही दोषी लोक असताना आमच्या विनाकारण आमच्या या सिनियर एवढ्या मोठ्या रिटायर झालेले जे वयोवृद्ध झालेत आणि बिमार राहतात सतत, अशा लोकांचे पैसे त्यांनी थांबवलेत. कशाच्या कारणावरून? तर त्या 38,94,000 रुपयाचं अजून उपयोगिता अहवाल त्यांनी सादर केला नाही. तर काल आमची भेट झाली तर ते म्हणले की बाबा या प्रकरणामध्ये कोण जबाबदार आहे? मी त्यांना विचारलं तर ते म्हणले जबाबदार तर अधिकारी आहेत आणि त्याच्यासोबत आता मीही आहे, कारण मंत्रालयाची जबाबदारी आहे आणि आम्ही आता या प्रकरणात खूप अडचणीत आलो. आता आमची आज उद्या म्हणजे ही आहे म्हणले व्हिडिओ कॉन्फरन्स, त्यांच्याकडून आम्ही उत्तरं घेणार आहोत आणि त्याच्यानंतर बघू म्हणले काय होतं आहे ते आम्ही कारवाई करतो. त्याच्या अगोदर अधीक्षक अभियंता नांदेडचे यांनी हे म्हणतात की ते तुमचं पाठवलेलं जरी असलं तर आमची अडचण ही आहे की 2020ला दिलेल्या पैशाची परिगणना अजून त्यांनी आम्हाला पाठवली, सादर केली नाही. हा विषय मंत्रालयाचा आहे, संबंधित डिपार्टमेंटचा आहे. मंत्रालय दोषी आहे. 2020 प्रतिवर्षाला ऑडिट असतं याचं, वर्षालाच ऑडिट करता येते. दुसऱ्या वर्षामध्ये त्याचं ऑडिट होत नाही, ते करून घेण्याची तरतूद नाही आपल्याकडं. तरी आता ते मागतात 6 वर्षाच्या नंतर की आम्हाला परिगणना तुम्ही म्हणजे काय वाटप केलं त्याचं दाखवा उपयोगिता अहवाल. तर हे चुकीची पद्धत आहे आणि संबंधित दोषीवर ही कारवाई झालीच पाहिजेत. आणि संबंधित दोषीवर कारवाई झाल्याशिवाय ते आम्हाला पैसे देत नाहीत, देऊ शकत नाहीत, हा नियम आहे. आता त्यांनी कारवाई करतील. आज त्यांचा रिपोर्ट घेणार आहेत. रिपोर्ट घेतल्याच्यानंतर काय कारवाई करतील ते आम्हाला उद्या समजेल. उद्या आमची पत्रकार परिषद आहे. या संदर्भामध्ये सरळ मोठ्या प्रमाणामध्ये खुलेआम भ्रष्टाचार केलेला आहे. 206 लोकांना पैसे वाटप केल्याचा रेकॉर्ड तयार केले. त्याच्यापैकी 65 लोकांना अजिबात पैसे मिळाले नाहीत. आम्ही त्यांच्या बँकेचे स्टेटमेंटसुद्धा जमा केलेत. डिपार्टमेंटनं वाटप केलेल्या पैशाची आमच्याकडं यादी आहे, कोणाला किती दिले ते सर्व आहे, म्हणजे त्यांनी कोणाला दिले ते. आणि त्या रेकॉर्डमधले 65 लोक अगदी त्यांना 1 रुपयासुद्धा शासनाच्या खात्यावर जमा झाला नाही. यांनी तर रेकॉर्ड तयार केलेलं आहे की आम्ही यांना पैसे वाटप केलेत. अशा प्रकारे म्हणूनच ते लोक काय करायलेत, यांना ते अहवालच देईना झालेत ना मंत्रालयाला. उपयोगिता म्हणजे कुठं पैसे वाटप केले, कोणाला दिले, त्याचा अहवाल असतो. दरवर्षाला ऑडिट असतं, पण ते करत नाहीत. तर आम्ही यांनी जर केले तर ठीक आहे, 1-2 दिवसामध्ये आम्ही त्यांची वाट पाहून आम्ही आमच्या पद्धतीनं आम्ही पोलीस डिपार्टमेंटमध्ये आम्ही फिर्यादी होऊन त्यांच्यावर गुन्हा दाखल. खुर्ची आमच्या मागण्या हक्काच्या, आमच्या मागण्या हक्काच्या, कोण म्हणता देत नाही.